श्री गुरुदेव दत्त. अध्याय 4. श्री गुरु दत्तात्रेयांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध योगी नामधारकाला दत्त जन्माख्यान सांगू लागला. तो म्हणाला, वत्सा, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजे रजोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा. त्याला ब्रह्मांड असे म्हणतात. त्याची 2 शकले झाली, आकाश आणि भूमी. ब्रह्माने त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली. 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी आणि कामादी षड्विकार उत्पन्न केले. मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स्य, पुलह, क्रतू आणि वशिष्ठ असे 7 मानसपुत्र सप्तर्षी निर्माण केले. अनुसूया ही अत्री ऋषींची पत्नी. ती महान पतिव्रता होती. पतिसेवेने तिचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होती की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. इंद्रादिकांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यास सांगितले. इंद्र म्हणाला, अनुसूया पतिभक्त आहे. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो. तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात. तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल अशी सतत भीती वाटते. यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी. अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने अत्रीच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनुसूया एकटीच होती. त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले, आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत. तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. अनुसूयेने त्यांचे यथोचित स्वागत केले. ते म्हणाले, आम्ही नानादी कर्मे करून आलो आहोत. अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही. त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नाहीतर आम्ही जातो. त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसूयेने त्यांना आश्रमात नेले. त्यांना पाटावर बसवले. पात्रे मांडली. तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. तू नग्न होऊन आम्हाला वाटणार असेल तरच आम्ही जेवू, अन्यथा निघून जाऊ. हे ब्राह्मण, आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत हे अनुसूयेच्या लक्षात आले. अतिथी विन्मुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन, विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतीचा धर्म मोडतो. प्रसंग बिकट आहे. मार्ग तर काढलाच पाहिजे. आज माझ्या पतीच्या तपश्चर्येची परीक्षा आहे. तीच माझे रक्षण करील असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला. ती स्वयंपाकगृहात गेली. तिथे विवस्त्र होऊन पक्वान्नांची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली. तर काय आश्चर्य, त्या भिक्षुकांची तान्ही बालके झाली. ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली. अनुसूया अचंबित झाली. मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आली. मातृसुलभ वात्सल्याने तिला पान्हा फुटला. तिने एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले. ती त्रिदेवांची माता झाली. तिने तिघांना न्हाऊ माकू घातले आणि पाळण्यात घालून निजवले. मध्यान्हसमयी अत्री आश्रमात परतले. पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठा आश्चर्य वाटले. अनुसूयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. अत्रीने सर्वज्ञानाने व अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणली. बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले. तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निज रूपात प्रकट झाले. त्यांनी अत्री व अनुसूयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले. अत्रीने अनुसूयेशी चर्चा केली व म्हणाले, हे देवश्रेष्ठीनो, तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलाच आहात तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा.
तेव्हा तथास्तु म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले. अत्री अनुसूयेने त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसन्मुख उभे राहिले. दुर्वास म्हणाला, आई, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप दे. चंद्र म्हणाला, मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे नित्यदर्शन घेईन, शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईन, पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करीन. विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करेल. अनसूयेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली. विष्णू दत्त रूपाने अत्रि आश्रमी राहिला. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्यावर ठायी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हा अत्रि अनुसूयेचा पुत्र आणि श्रीविष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे. दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली. तो सिद्धयोग्याला म्हणाला, हे मुने, आता मला दत्तात्रेयांच्या अवतारांविषयी सविस्तर सांगा.